मिसळ आपल्याकडे फक्त आणि फक्त 30 रुपयामध्ये आहे. या टेस्ट करा आणि भेट द्या. विषय बोल. सप्लायची आपल्या मिसळचा विषय हार्डच आहे. एकदा खाल तर परत या. ओम गणेश मध्ये मिसळ अशी मिळते ही कुठेही तुम्हाला मिळणार नाही. ग्राहकाचं संतुष्टी हेच आमचं समाधान आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवत आहे. सुरुवातीला तेल तापल्यानंतर हे मोहरी टाकायची आहे. काय करणार आता हे मिसळसाठी आपले बॉईल करून घेतोय आपण मटकी. हा याचा एकदम बॉईल मटकी. हा मीठ. हे आता साधारणतः किती वेळ बॉईल होईल? हे काय 10 मिनिटं. 10 मिनिटं. 10 मिनिटात बॉईल झाली की मग आपण फोडणी मला देतो. ह्याच नव्हतं पिक्चर मध्ये या. आम्ही घरी लावतो. नाही होत ते. मटकी आपण आणून केलं मी नाही येणार. मसाल्यासाठी स्पेशल ट्रे केलाय का वेगळा? हो हो मसाल्याचा ट्रेच आहे हा. जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकलेले आहेत. कढीपत्ता, नंतर कांदा टाकायचा आहे. हे टोमॅटो पण मिसळ मध्येच जाणार का? दादा तुम्ही इकडे आम्ही तिकडे उभा राहतो फोडणीसाठी. वड्याला. म्हणजे कांदा पूर्ण भाजून घ्यायचं तेलात. फोडणी मारली आपण. आता टोमॅटो टाकायचा आहे. मसाला आहे हा मसाला टाकायचा परत. मसाला काय स्पेशल असतो का मॅडम? हा घरी बनवलेला मसाला असतो स्पेशल. मिसळसाठी बनवला जातोय हा. मी तर डेली येते. मला इथला चहा व आप्पे खूप आवडतात. त्यामुळे मी रोज इथे येता जाता चहा पिते, नाश्ता करते. खूप आवडतं. टेस्ट खूप सुंदर आहे. हळद टाकायची आहे. मसाला लाल मिरची का? हा लाल मिरची. गरम मसाले वगैरे असं काही प्रकार नसतो त्याच्यात? ते लास्टला. जास्त. ही चटणी आहे. हे काय आहे? कोल्हापुरी कांदा लसूण चटणी. हे तुमच्या कोल्हापूरचं स्पेशल आहे ना? हा कोल्हापूर. ते काय आम्ही घरी बनवतो. घरी बनवतोय हे? हा चटणी. म्हणजे बाजारातून तुम्ही आणतच नाही का? नाही नाही तयार काहीच नाही. काहीच नाही. सगळं आपलं घरचं. मसाला हा पूर्ण शिजवून घ्यायचा कट येईपर्यंत. हे बघा कट. कट म्हणजे तरी ना? हा तरी. हे शिजवलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. लागलं तर अजून लागलं तर आपण अजून बघणार मसाल्याच्या प्रमाणानुसार आणि अजून ऍड करणार. हे मटकी शिजवलेलं पाणी आहे. शेवट पाणी असल्यावर थांबा. पाणी पाहिजे घालायला. हे काय टाकते आता? हा गरम मसाला आहे. तो सगळ्यात शेवटी टाकला जातो का? हा हा सगळ्यात शेवटी मी तो जळायला नाही पाहिजे. अच्छा. करपून नाही चालत तो. स्मेल त्याची बदलते. चव वेगळी लागते. याला आता किती वेळ बॉईल करायचं अजून? फक्त एक उकळी. एक उकळी. अच्छा मग रेडी. एक उकळी प्लेटमध्ये लगेच तयार. ही अशी मटकी असते.
प्राईस कमी ठेवण्याचं कारण काय, कारण की इथं नोकरदार वर्ग आहे, क्लासेस आहेत, दवाखाने आहेत, मग सगळेच काय एकसारखे नसतात. त्यामुळे खेडेगावातली लोकं असतात, मुलं असतात क्लासला येणारी वगैरे, आसपासची जवळची आउटसाईडची वगैरे, मग सगळ्यांना परवडायला असं आणि पोट भरून खाता येईल असं आम्ही हा रेट ठेवलेला आहे. कारण रेटच्या मनाने कसं पोट भरले की लोक परत डबल येतात, ते एक आवड निर्माण होते, बाबा इथं माझं पोट भरते, मी तर खाऊ शकतोय. ह्या कारणाने आम्ही रेट कमी ठेवले आणि त्यांचे जे आशीर्वाद मिळतात आम्हाला पोट भरल्यानंतर, बाबा तुमचं खूप छान आहे, रेट पण कमी आहेत, आम्हाला आवडते पण खूप छान आणि तुम्ही करताय पण खूप. हे आता रेडी झाली ना मॅडम? हो झाली, रेडी झाली. आता सर्व करायचं. अच्छा, वरून काय कोथिंबीर? कोथिंबीर यात होतो. बस. बरेच दिवस झाले यांचा गाडा चालू झालेला आहे आणि मी बरेच दिवस झाले यांच्याकडे मिसळ खाण्यासाठी येतो. म्हणजे यांची मिसळ जर तुम्ही रेट जर भेटला तर रेट एकदम सामान्य लोकांना परवडतील असेच आहेत आणि पैशाच्या मानाने यांची मिसळ चांगली आहे. म्हणजे मला तर मी ज्यावेळेस पहिल्यांदा खाल्ली त्यावेळेस मला आवडली, त्यानंतर मी दररोज यांच्याकडे घेऊन जातो. आज फक्त मला वेळ नसल्यामुळे आज मी पार्सल घेऊन जातो आहे, नाहीतर मी दररोज इथं बसूनच खातो. हळू. हे आता रेडी झाली ना मॅडम? हो झाली, रेडी झाली. आता सर्व करायचं. अच्छा, वरून काय कोथिंबीर? कोथिंबीर मस्त चांगला सुगंध यायला लागला एकदम मस्त असं. हा, चमचमीत मिसळ तयार आहे खायला. हा, खायला मिसळ तयार. या प्लेटमध्ये आता कांदा, लिंबू, 2 ब्रेड, शेव चिवडा. मिसळ भरताना सुरुवातीला बटाटा खाली टाकावा अच्छा, लागतो. खाली बटाटा बटाटा टाकला घाल. जातो का? हां, बटाटा असं वेगळं का टाकलं जातो, काय कारण? चवीसाठी. अच्छा बाबा बऱ्याच लोकांना तिखट पण नाही सहन होत, अच्छा अच्छा. थोडे बटाट्याने मग त्यांना तिखटपणा कमी जाणवतो. ओके. आणि ज्याला बटाटा आवडत नसेल त्यांच्यासाठी पण सोय होऊन जाते. ब्रेड. पाव दोनच येतात ना? हो हो, पेटी पाव. किती पाव. आता एका ताट घाल पहिला सेपरेट. हो, सुरुवातीला मटकी घालायची. अच्छा. हे सगळ्यांना सगळं जातं. शेवटी घालायचं. कोल्हापुरी मिसळ तयार, झणझणीत. याची प्राइस काय ठेवली मॅडम? फक्त 30 रुपये. आणि ही जी तुमची झणझणीत कोल्हापुरी मिसळ खायची असेल तर कुठे यावं लागेल? 5 राजारामपुरी, 5 बंगला. 30 रुपयेमध्ये फक्त झणझणीत मिसळ, कोल्हापुरी मिसळ, झणझणीत मिसळ, ओम गणेश नाश्ता सेंटर, रेल्वे फाटक, 5 बंगला, शाहूपुरी.